धैर्य, धैर्य, एवढ्या सकाळ सकाळ कुठे गेली? हे घ्या आणि सगळं एकदा नीट चेक करून घ्या. काही राहिलं असेल तर मला आत्ताच सांगा, मी घेऊन येते. अहो असं काय करताय तुम्ही? काय झालंय हो? तुम्ही काहीच का बोलत नाहीये? म्हणजे मगासपासून जे काही विचारते तुम्ही खुनेनच सांगताय. काय झालंय सांगा की. म्हणजे वहिनी, काही मदत करू? अगं नाही, सगळं झालंय. काय झालं? अवंती वहिनी का बोलत नाहीयेत काय? प्रेमामुळं. माझ्या बायकोचं का नाही माझ्यावर लय प्रेम आहे, त्यामुळे तिनं उपवास धरलाय. आणि त्याच्याबरोबर मौन व्रत पण. काय बायको? सावी, काय झालं? कोणाला शोधतेस? धैर्यांना. म्हणजे बघितलं का त्यांना कुठं? अगं इथंच कुठं असतील, येतील. एक काम कर की, त्यास ते फोन लाव. हा. चला, झाली सगळी तयारी? होय. चला पूजा सुरू करूया. भाऊ, यंदा बाप्पा आपल्या शाळेत नाही येणार. आम्ही सगळी किती वाट बघतोय. हो ना रे? हो. पिंगे, बाळा, आपल्या बाप्पाचं अजून एक नाव आहे, विघ्नहर्ता. मला विघ्नहर्ता म्हणजे काय ठाऊक आहे का बाळांनो? नाही. बाळांनो, विघ्नहर्ता म्हणजे विघ्नाचं हरण करणारा. सगळ्या संकटांना संपवणारा यो बाप्पा एक नाही, आपल्या सगळ्या भक्तांना कसलंही संकट असू दे मग त्यातनं तो वाचवतोच. तो विघ्नहर्ता. आज आपल्या शाळेवर एक संकट आलंय.
पण मला खात्री आहे माझा विघ्नहर्ता बाप्पा जो आहे तो आपल्याला यातनं नक्की वाचवणार. यातनं नक्की काहीतरी मार्ग दाखवणार. भाऊ भाऊ बाप्पा मार्ग दाखवायलाच असतात. फक्त तुम्ही तो मार्ग घेणा झालायसा. म्हणजे तुला म्हणायचंय काय दिपे? सर प्लीज जरा पोरांना बाहेर घेऊन जातायसा. हो मुलांनो या बाहेर. भाऊ अहो तुम्ही धैर्य मुजुमदारचे आजी सासरे आहेसा. आता हे सगळं बाप्पाच्या आशीर्वादानेच होते की नाही सांगा बरं. आता तुम्ही जर त्यांचं नाव त्यांची ओळख वापरली सा तर असं चुटकी वाजवायच्या तुमची सगळी विघ्न नाहीशी झाली असतील बघा. दिपे माझा जो बाप्पा आहे की नाही तो मला दुसऱ्याचं नाव वापरायची त्याची मदत घ्यायची कधीही बुद्धी देणार नाही ना कधी तशी वाट दाखवणार. मी आज पतूरजी काही केलंय की नाही ते सगळं माझ्या मेहनतीने माझ्या हिमतीने केलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना ना मी कधी खोटेपणा केला ना कधी खोटेपणाचा आधार घेतला. कायम तत्व पाळतच ही शाळा सांभाळत आलोय, मोठी करत आलोय.